गणपती बाप्पा मोरया. मोरया. या सगळ्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला या गणपती बाप्पाचा दरबार जो न्यूज 18 लोकमतचा आहे, त्या सगळ्याच प्रेक्षकांना, सगळ्याच दर्शकांना, सगळ्याच गणेश भक्तांना मनापासून आज एक चांगली गोष्ट सांगायची इच्छा होते की महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की विघ्न होते तभी तो आते है विघ्नेश्वर. पण कधी कधी गणपती बाप्पा नवीन राजकीय समीकरणाची नांदी जोडतो. कधी कधी गणपती बाप्पा नाराजांची नाराजी सुद्धा दूर करतो. तर कधी कधी गणपती बाप्पा नवीन नात्यांचं समीकरणही जन्माला घालतो. मग नेमकं तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमकं या गोष्टीचा उल्लेख का करतोय. आपल्याबरोबर आज आपले महाराष्ट्राच्या राज्य सरकारमधले एक महत्त्वाचं पद भूषवणारे अर्थात मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. शंभूराज, तुमचं स्वागत असो मनापासून. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमका असा काय प्रश्न आहे की म्हणजे की असं काय कारण आहे की नेमकं हेच विटलं. कारण आज दिवसभर एका नवीन चर्चेने जन्म घेतलेला आहे. अंबादास दानवे आणि तुमची पुण्यात झालेली गळाभेट पुन्हा काही एकत्र येण्याचे संकेत दिसत आहे का. निवडणूक तोंडावर आहे. नाही, हा योगायोग होता आज जो घडला. आम्ही सहकुटुंब सहपरिवार, मी दरवर्षीच श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या अभिषेकासाठी जात असतो. त्याप्रमाणे नियोजित दौरा माझा होता आणि मी माझ्या सहपरिवार सगळे, माझी आई, माझे भाऊ, माझ्या पत्नी, माझी मुलं, माझे पुतणे, माझ्या सुनबाई, आम्ही सगळेजण अभिषेकाला गेलो. श्रीमंत दगडूशेठ गणरायाचा अभिषेक झाला, दर्शन झालं, आरती झाली आणि मी बाहेर पडत होतो मंडपातनं गणरायाच्या आणि मला समजलं समोरून अंबादास दानवेजी येत आहेत. आम्ही एकत्र काम केलेलं आहे, आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळं गणपतीच्या दारात भेट झाली, आम्ही भेटलो एकमेकांना, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या पत्नीबरोबर होत्या. मी अंबादास दानवे साहेबांची माझ्या पत्नींची ओळख करून दिली आणि एवढंही माझ्या पत्नी मुंबईत राहत नाहीत, त्या गावी असतात, मी असतो मुंबईमध्ये. मी माझ्या सौभाग्यवतीनं सांगितलं की आपले 2 बंगले सोडून दानवे साहेबांचा बंगला आपल्या शेजारी पलीकडे आहे. अशी चर्चा झाली. त्यांनी मला विचारलं, राजे कुठं जाणार. मी म्हटलं मुंबईला. ते म्हटले मी पण मुंबईला, थोडं पुण्यातले आणखीन 1-2 कार्यक्रम आहे ते करून मुंबईलाच येणार आहे. एवढी चर्चा फक्त झाली. आता मित्र म्हणून भेटताना, गणपतीच्या दारात भेटताना एकमेकांना भेटलो आम्ही, नेहमी भेटतो तसं. याच्यात राजकीय कुठलाही विषय नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी अंबादास दानवे आणखीन तुम्ही पुन्हा एकदा एकत्र होणार अशी चर्चा कानावर येत होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा असं काही होण्याचे संकेत आहे. आता बघा, लोकसभेच्या वेळी चर्चा होती आपण म्हणता, पण अंबादास दानवे साहेब आमच्या उमेदवारांच्या थेट पूर्ण ताकदीनं विरोधात काम करत होते. मी एक आपल्याला अगदी नम्रपणे सांगेन, राजकीय विचार, राजकीय भूमिका, राजकीय पक्ष हे एका बाजूला आणि मित्र म्हणून काही संबंध असतात, काही नाती असतात, ती वेगळे. माझ्या व्यक्तिगत जर म्हणाल तर मी मैत्री जपणारा एक कार्यकर्ता आहे. मी शिवसेनेमध्ये काम करत आहे, पण तरीसुद्धा पाठीमागं सुद्धा अनेक काँग्रेस नेत्यांची माझी मैत्री आहे, अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझी मैत्री आहे. अगदी मागं महाविकास आघाडी होती, म्हणजे आम्ही शिवसेनेत असताना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार केलं, पण त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पक्ष आमच्या विरोधात असताना सुद्धा माझी व्यक्तिगत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध होते. मी मैत्री जपणारा एक कार्यकर्ता आहे. राजकारणाच्या पलीकडं पक्ष वेगळा आणि मैत्री वेगळी हे विचार घेऊन जाणारा मी एक कार्यकर्ता आहे. या महाराष्ट्राच्या मातीचा गंधच हा आहे की इथली संस्कृतीच अशी आहे की एकमेकांबरोबरची नाती ही जपली जातात. एखादं कारण असेल तर त्या कारणावरनं एकमेकांमध्ये मतभेद होऊ शकतात, पण मनभेद होत नाही हे पाळायचा प्रयत्न सगळेच राजकारणी करतात आणि ते ठासून सांगताही. पण गेल्या काही वर्षात मात्र महाराष्ट्रातलं राजकारण किंवा राजकीय पातळी फारच घसरली आहे. प्रचंड टोकाचे मतभेद दिसून येत आहे. गणरायाला काय साकडं घातलंय. परिस्थितीमध्ये काही बदल व्हावा असं वाटतंय. तर आता बघा, जे लोक टोकाची भूमिका घेत आहेत त्यांना खरं तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. आमच्यापुरतं म्हणाल तर बघा, आम्ही कधीही, मी माझ्या व्यक्तिगत सांगतोय, मगाशी पण सांगितलं, मी मैत्री टीका करतो ना आम्ही, पण टीका करायला एक पातळी असली पाहिजे, एक मर्यादा असली पाहिजे. टीका करताना कधीही व्यक्तिगत पातळीवरती येऊन टीका करणं, हीन दर्जाची टीका करणं, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं
हे कुणीच कधी करू नये. म्हणजे मी हे जेव्हा सांगतोय तेव्हा मी स्वतः हे पहिलं पाळलं पाहिजे, मी ते पाळलेलं आहे. त्यामुळं हे बघा, आता विधानसभेतलं उदाहरण सांगेन. आता ही आपण मगाशी दानवे साहेबांचा उल्लेख केला, अंबादास दानवे साहेबांचा. विधान परिषदेमध्ये ते समोर विरोधी पक्ष नेते आहेत, सत्ताधारी बाजूला मंत्री म्हणून आम्ही सरकारची बाजू मांडतो. अनेक वेळा आम्हाला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेता म्हणून ते करत असतात. सरकार बाजू अडचणीत कशी येईल, सरकारचा मंत्री अडचणीत कसा त्या येईल, कसलेल्या मल्ल किंवा पैलवानासारखे तुम्ही त्या याच्यातनं निघूनही जात असतात. आणि आम्ही सरकारची बाजू ठामपणे सांगायचा प्रयत्न करतो. आणि समजा एखाद्या वेळी अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर समजा काही चांगलं सजेशन विरोधी पक्षाकडनं आलं तर आम्ही सुद्धा सरकार म्हणून मोठ्या मनानं सांगतो की बाबा हे सजेशन योग्य आहे, आम्ही जरूर ह्याच्यावर विचार करू. हे हे हेल्दी ॲटमॉस्फिअर जसं इंग्लिशमध्ये म्हणतो, हे खिलाडू वृत्तीचं वातावरण हे आम्ही जपतो ना विधानसभेमध्ये. त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा, त्यांची पक्ष धोरणं वेगळी, माझी पक्ष धोरणं वेगळी, पण तरीसुद्धा त्यांच्याकडनं एखादं पॉझिटिव्ह सजेशन आलं, सकारात्मक सूचना आली तर ती स्पोर्टिंगली घेतली पाहिजे. ती एक सरकारच्या दृष्टीनं चांगली सूचना म्हणून त्याचा विचार देखील आपण केला पाहिजे. असं हेल्दी ॲटमॉस्फिअर हे असलं पाहिजे. किंवा विरोधकांचा सन्मान राखणं करणं ही खरं तर आपली एक उज्ज्वल परंपरा त्या सभागृहाची सुद्धा आहे, ज्या सभागृहामध्ये तुम्ही प्रतिनिधित्व करतात, सरकार चालवण्यासाठी प्रयत्न करत असतात. एक गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा प्रतिसाद लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याला दिसून येतोय. काय सांगाल, म्हणजे की कुठपर्यंत पोहोचणार आहात तुम्ही या माध्यमातून, म्हणजे की महिलांच्या बाबतीत ही योजना सुरू करताना काय भूमिका होती? नाही बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा, हे आमचे 3 नेते आहेत मंत्रिमंडळाचे, प्रमुख आहेत. मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री म्हणून. माननीय शिंदे साहेबांचं पहिल्यापासून हा विचार होता की आपल्याला या ज्या कमी उत्पन्नवाल्या, ज्यांचं उत्पन्न महिलांचं आहे, त्यांच्यासाठी आपण फुलाची पाकळी काहीतरी योजना आणली पाहिजे. खूप दिवसापासून माननीय शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये हा विचार होता. त्याने अनेक बाजूंनी त्याच्यावरती अभ्यास केला, अर्थ योजनेचा अभ्यास राज्याच्या केला, आणि एक लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणली. त्यांच्या नावानं मंत्रिमंडळानं तिला मान्यता दिली आणि अत्यंत लोकप्रिय झाली. आपण बघा, म्हणजे मला एवढंच नम्रपणानं सांगायचं आहे, अर्थसंकल्पामध्ये सरकारची भूमिका म्हणून माननीय अर्थमंत्र्यांनी त्या योजनेची घोषणा केली. आपण बघा, दुसऱ्या मिनिटाला अर्थसंकल्प वाचून झाला आणि बाहेर येऊन विरोधकांनी सांगितलं की ही नुसती लोकप्रिय सवंग लोकप्रियतेची घोषणा आहे, ह्याची अंमलबजावणी होणार नाही, हे नुसतं गाजर दाखवलंय तुम्हाला. आम्ही त्याचा योजनेचा ड्राफ्ट केला, नियमावली केली, त्याला जिल्हास्तरीय समिती, तालुकास्तरीय समिती केली. एक नाही 5-6 विभागांमध्ये अर्ज स्वीकारण्याची पद्धत तयार केली. अगदी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरापर्यंत पोचून त्यांचे अर्ज भरून घेण्याचं काम केलं. हे चाललं तरी म्हणजे नुसते कागदपत्र करतील, तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत. जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा 2 महिन्याचं मिळून 3,000 रुपये 2 हप्त्याचे खात्यावर जमा झाले. तरी सुद्धा विरोधक टीका करतात की आता निवडणुकीपुरता आहे. पण मी ह्याला एक उत्तर देईन आपल्याला. मी जो अनुभव घेतला तो अनुभव सांगेन. मी गणपती मंडळाला भेटी जेव्हा मतदारसंघामध्ये देत होतो, मी एक दिवस ठेवला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या 10 ते 12 गावातल्या लाभार्थी महिलांच्या घरी गेलो. ठीक आहे, ज्यांना मी येणार आहे माहीत होतं त्यांना भेटलो, त्यांना गुलाब पुष्प दिला. पण मी आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं, ज्या घरात मी येणार आहे म्हणून तुम्ही सांगितलेलं नाही अशा 2-3 घरात मी गेलो. क्या बात आहे. ताई म्हणलं, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहे का? तर हो साहेब आहे. पैसे मिळाले का? तर मिळाले. किती मिळाले? 3,000 रुपये मिळाले. कसं कळालं? तर व्हॉट्सअप मोबाईलवर मेसेज आला. काही महिला म्हणल्या, मी जाऊन बँकेत तपासलं, विचारलं बँकेत जाऊन पैसे आलेत का? तर माझ्या खात्यावर पैसे आले होते. म्हणलं, ताई कुणी दिले पैसे? शिंदे साहेबांनी दिले. मुख्यमंत्र्याची योजना आहे. हे मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. मी मंत्री म्हणून सांगत नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या घरात गेलो. आज घराघरातल्या महिला म्हणतायत
की अनेक मुख्यमंत्री झाले आत्तापर्यंत, पण कुणी महिलांकडे बघितलं नाही. आम्हाला आमच्या संसाराला हातभार लावायला महिन्याला 1,500 रुपये शिंदे साहेबांच्या सरकारने दिले. खरंय, विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे. आणखीन पुरुष मतदारांच्या जोडीलाच म्हणजे खांद्याला खांदा लावून महिला असतात, पण मतदारांची संख्या सुद्धा त्यांची लक्षणीय. अर्थात मतदानाच्या टक्केवारीमध्ये याचं काय होणार नेमकं हा मुद्दा आज जरी चर्चेत नसता तरी महिला आनंदी आहेत एवढं मात्र निश्चित. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता वेगवेगळे राजकीय समीकरण येत आहे. महायुती म्हणून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष हा डोळ्यापुढे उभा टाकतोय. काय सांगणार, सत्ता समीकरण कसं दिसतंय तुमच्या डोळ्यापुढे येत्या दिवसातलं? मी मी एवढंच आपल्याला सांगतो, महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ, महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि महायुती म्हणून बहुमताच्या पेक्षा पुढचा संख्याबळ हे महायुतीकडे असेल एवढं मी आपल्याला सांगतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी केलेली मुख्यमंत्री फेलोशिप योजना असेल, 3 सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय असेल किंवा अगदी 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत शेतकऱ्याला वीज बिल माफ करायचा निर्णय असेल, अतिवृष्टीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला मदत देण्याचा विषय असेल, परकीय मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक जी महाराष्ट्रामध्ये आली, 2 दौरे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दावोसचे केले. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 2.5 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणुकीचे सामंजस्य करार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केले आणि त्याचं 75% जास्त इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. ह्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत, आजपर्यंत जे नोंदणीकृत कामगार होते कामावर जाणारे, त्या कामगारांना त्यांची वैद्यकीय किट असतील, त्यांना जीवनोपयोगी साहित्याचं किट वितरण असेल, या योजना आजपर्यंत कधी आल्या नव्हत्या. ह्या माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारनं आणल्या आणि ह्या योजना, हे सरकारचं काम. मोठे जलसंपदा प्रकल्प आपण आणले. जलसंपदा प्रकल्पाला पहिली सुधारित मान्यता, दुसरी सुधारित मान्यता, त्याची वित्तीय तरतूद, या सगळ्या गोष्टी आणल्या की जेणेकरून सर्व शहरी ग्रामीण अशा सर्व समतोल विकासाचा एक मोठा कार्यक्रम घेऊन सरकार पुढे चालतंय, तो कार्यक्रम राबवतंय. या सगळ्या गोष्टींकडे मतदार उघडे डोळे ठेवून पाहतोय. शिंदे साहेब जे कष्ट घेत आहेत, आज 18 तास काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्रानं बघितलाय आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचं हे मत आहे की असाच कष्टाळू, कनवाळू, गरिबांची कणव असणारा, गरिबांचा आदर असणारे, गरिबांप्रती प्रेम असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे आणि म्हणून महायुतीला महाराष्ट्रामध्ये नक्की बहुमत मिळेल. महायुतीला बहुमत मिळेल विश्वास व्यक्त करताय शंभूराज देसाई. अर्थात टीका करणं हे विरोधकांचं काम असतं, पण सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी आपण काय करतोय हे पोहोचवणं हे सुद्धा त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं जबाबदारीनं काम असतं. अर्थात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकार ज्यावेळेस सर्वसामान्यापर्यंत पोहोचतं, पण याच्या मागचं अर्थकारण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण जर का पैशांची तरतूदच केली नाही, येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचं गणित जर का सांधलं नाही किंवा ते सांधता आलं नाही, तर ते सरकार मोठ्या आर्थिक अडचणीत येऊ शकतं. आणि हाच विश्वास व्यक्त केला शंभूराज देसाई यांनी की कोणतीही योजना राबवत असतानाच्या आधी आम्ही अर्थातच येणाऱ्या पैशाचं आणि जाणाऱ्या पैशाचं नियोजन केलं आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला हाताला रोजगार मिळावा, त्याला खऱ्या अर्थानं कुटुंबाला आधार मिळावा, हीच अपेक्षा असते प्रत्येक कुटुंबाची. अर्थातच येत्या दिवसात निवडणुका तोंडावर आहे. मतदार राजाच्या मनामध्ये काय आहे, मतपेटीमध्ये नेमकं काय ते मत व्यक्त करतं, याचं उत्तर आज तुमच्या आमच्याकडे जरी नसलं तरी महत्त्वाचं एकच आहे की प्रत्येक जण जे काम करतो त्या सगळ्याच राजकीय पक्षांनी एकमेकावर अति राजकीय कुरघोडीचे, जी राजकारणाची पातळी घसरली आहे अशा प्रकारचे आरोप न करता सर्वसामान्यांसाठी केलेलं काम, करत असलेलं काम, सादर करत असलेल्या योजना जर का राबवल्या तर उद्याची विधानसभा निवडणूक आणि उद्या येणारं सरकार हे नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेसाठी पुन्हा एकदा चांगलं असू शकेल. अर्थात गणपती बाप्पा आपण म्हणतो तो त्याच दिवसांमध्ये आलेला हा गणपती बाप्पा, आणि त्यामुळे हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कोणाला फळतो याचंही उत्तर येत्या दिवसात नक्कीच मिळेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.